दे उठ लवकर, पाठ झाली, भाकर तुकडा करायची वेळ झाली. रोज तुला उठवत उशीर होत आहे आणि तिकडे माझ्या फडात पोटात कावळे वराडतात. धनी आत्ताच कुठं डोळ्या लागतंय. या शांतीनं रात्रभर झोपाया दिलंच नाही. तुम्ही मात्र गपगार मेल्यावानी पडले असा. मी आता उठायची नाही. यशोदे असं काय करते आज? असं जर तू झोपायला लागली तर त्या मुकदमाचं कर्ज फिटायचं कसं? धनी दरवर्षी असंच म्हणतायसा, पण मुक्कादमांचं कर्ज काय फिटतच नाही, उलट वाढतायच. मजल दर मजल करून येतो या. रात्रंदिवस हातापायासनं कत्रोको करून ऊस सोलतो या. पहाटपासनं रात होईपर्यंत खप खप खपायचं आणि हातापायासनी उसाच्या फुटानं जखमा करून घ्यायच्या. 15-15 दिवस अंगावर पाणी पडत नाही. राक्षसावानी काम करायचं, पदरात मात्र काहीच नाही. गेल्या वर्षीचं मुकदमाचं कर्ज फेडायचं आहे आणि पुढच्या पावसाळ्यासाठी आपल्याला पैक राखून ठेवायचं आहे. मुकदमामुळे हे तरी काम मिळालं या. त्या मुकदमाचे लई उपकार आहेत आमच्यावर. अगदी देव माणूस आहे तो. त्या मुकदमामुळे हे तरी काम आपल्याला मिळालं या. तो आहे म्हणून हे आपलं 2 वेळेचं खातोय तरी. आमची पोर या फडात नि त्या फडात आमच्या संग दरवेशावानी फिरते. तिला शाळेत दडायचं आहे, नाहीतर आमच्या संग उसाच्या फडात इळा घेऊन नाचल. खीर कुठे आणि मचमच कुठे? कशाच त्या पुरीचा विचार करते यार? 2-3 वर्ष जीव तोडून काम धंदा करूया आणि आम्ही आमच्या गावाकडे जाऊया. पैक गाठीला बांधूया आणि आमचा आपल्या गावाकडे कामधंदा सुरू करूया. कुणामोर हात पसरा नग. शांतीच पैंजण आणूच पाहिजेत. 5-6 महिने झालं पुरीचे पाय कसे मोकळे मोकळे दिसतेत आहे. यायला हमी घे. वयस्पतर 15-20 भारे आडवे करतो. मोरवादनी मी येतो मागोमाग. आता पाठ लावायची बघा, भाकरी लावायची, पट सोडायचं. बरे गणपा, आता किती वर्ष अन्याय सहन करायचा? 15 वर्ष झाली. 20 रुपये टनाप्रमाणे ऊस सोलतो या. 20 रुपयाची चहा पोट 100ला झाली. त्यामधून अजून वाढ नाही. भोग आहे ते भोगायचं ना ग. सारा इथे खपायचं आहे. आमच्या कपाळावर कटी तसंच दिलेलं आहे. आम्ही जेवढं राबतो तेवढ्यानेच पोट भरणं मुश्किल झालं आहे. परवा बाजारात गेलतो. शांतीनं आमच्या दुकानातलं फराक बघितलं. त्या ड्रेस कितीला? 600 रुपये. नंतर येतो. नव्हतं त्या पोरीला मागावं आणि मी तिच्या गालावर मारावं. लई वाईट वाटतं रे. त्या पोटाची काळजी भरायला महाग होता. तिथं पोरांची हाऊसमौज कोण करणार? माझी बायको फाटक्या लुगड्यात वावरते या, पण माझा हा फाटका संसार ती आनंदच करते या. नशिबातला आहे ते काय बी चुकायचं नाही. ग मुलाने काम करा रे. घरदार सोडून घरट
आली नाही कुणी घोर काउशाला मारुनी मनसार निघालो नदी पार माय म्हणेले करा तू समजून घेना सांभाळ जीवा तुझ्या तुमजून घेना घरदार सोडूनी घरटते मोडूनी पोरीने कधी पैजरीचा आवाज ऐकला ना पोरीने कधी मावली संग खेळली ना कधी नवे कपडे घातले ना अंगावर पोरीस पैंजण आणि भावली घुस पाहिजेत. घेऊया पैका आला की घेऊया. लय आवड आहे पोरी. माझ्या पोरीस मारला मेला ना आता कोणाचं तोड बघू त्या देवाने त्या आपासनं तरी का जिथं ठेवलं. पोरी तू माझ्याकडे अंगी मागितलीस खरं मी अंगी बी नाही दिली ग. न कळत मेला झालाय आई बाचं काळी टाकले. चला पुरीला वस्तीकडे घेऊन जाऊया. सोसून बघ देवा तू दगडात बिदी आमच्या पाटकेच्या नको. शंकरा आता धीर धर. गेली शांता काय परत यायची नाही. नशिबातलं चुकायचं नाही. धीर धर आता. गावाकडनं आलेला माणूस परत गावाकडे जाण्याचा काही नियम नाही. आता गप्रोड नको शांत माती ओढत मुख दिसना